अशी असावी सायन्स 1 ई बालभारती प्रश्नपत्रिका क्रमांक 3ची उत्तरपत्रिका। न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण S बरोबर 1/2 GT²। मूलद्रव्य सोडियम आहे। पदार्थाने उष्णता गमावल्यास डेल्टा टी तापमानातील घट दर्शवतो। येथे F1 बरोबर F2 हे अनुमान बरोबर असेल। रासायनिक अभिक्रियेचा प्रकार दुहेरी विस्थापन अभिक्रिया। डिस्कवरी यानातून सुनीता विल्यम्स यांनी प्रवास केला। तिसऱ्या आवर्तनात 3 कक्षा असतात, म्हणून सल्फर आणि फॉस्फरस ही तिसऱ्या आवर्तनात येतात। अपवर्तनांक V2/V1। येथे दाखवल्याप्रमाणे आकृती काढून आकृतीस नावे द्या। आकृतीत PQ समांतर SR आहे। दाखवल्याप्रमाणे सूत्र लिहून गणित सोडवा। बहिर्वक्र भिंगासमोर कोणतीही वस्तू प्रतिमा वास्तव आणि थोडीशी लहान आकाराची मिळेल। आकृतीमधील नावे देण्यास विसरू नका। योग्य ठिकाणी योग्य नावे द्या। नैसर्गिक बहुवार्के रबर, प्रथिने, DNA। दाखवल्याप्रमाणे सुटसुटीत लेखन करा। भूस्थिर उपग्रहाची भ्रमणकक्षा विषुववृत्ताला समांतर असते। परिवलन व परिभ्रमण कालावधी सारखा असल्याने उपग्रह स्थिर भासतो। उपग्रह सतत एकाच भागाचे निरीक्षण करतात, म्हणून उपग्रह ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी उपयोगी पडत नाहीत। निम्न कक्षा, मध्यम कक्षा, उच्च कक्षा। निम्न कक्षा 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर। मध्यम कक्षा उंची 2000 किलोमीटर ते 35780 किलोमीटर। उच्च कक्षा 35780 किलोमीटरपेक्षा जास्त। दाखवल्याप्रमाणे त्रिज्या वस्तुमान लिहून दिलेल्या माहितीनुसार सूत्र लिहून सूत्रामध्ये किमती घालून दाखवल्याप्रमाणे क्रिया करणे। सर्वात लहान अणू असलेले मूलद्रव्य लिथियम आहे। कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यास कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो। दाखवल्याप्रमाणे रासायनिक अभिक्रिया लिहिणे। दाखवल्याप्रमाणे शास्त्रीय कारण लिहिणे। उष्मादायी प्रक्रिया। सल्फ्युरिक आम्लाबरोबर उष्णता बाहेर टाकली जाते, अपघात होऊ शकतो, हे टाळण्यासाठी दाखवल्याप्रमाणे उत्तर लिहिणे। IUPAC नाव ब्युटेन प्रोपॅनॉइक ॲसिड। प्रश्न 3 उपप्रश्न 6 आकृतीत दाखवलेला दृष्टिदोष लघुदृष्टी निकटदृष्टीचा आहे। दाखवल्याप्रमाणे उत्तर लिहिणे। दोषाचे निराकरण अंतर्गोल भिंगाचा वापर करणे। बलाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरून ठरवता येते। या तत्वाचा उपयोग विद्युत चलित्र येथे केला जातो। विद्युत चलित्र तत्व व कार्य याची आकृती। दाखवल्याप्रमाणे स्पष्टीकरण लिहिणे आवश्यक। शरण धातूची अम्लाशी अभिक्रिया झाली असता क्षार तयार होतात, या क्रियेला शरण असे म्हणतात। प्रतिबंधात्मक उपाय जस्त विलेपन, धनाग्रीकरण, कथलीकरण, विद्युत विलेपन, संमिश्रीकरण। येथे धनाग्रीकरणाची आकृती दाखवलेली आहे। या प्रक्रियेत विद्युत अपघटनाद्वारे तांबे, ॲल्युमिनियम सारख्या धातूवर त्यांच्याच ऑक्साईडचा पातळ लेप दिला जातो।
परीक्षेत घवघवीत यश मिळवून देण्यात हा व्हिडिओ आपणास उत्तम मार्गदर्शन करेल. तुम्हास यशस्वी करण्यासाठी मी शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमाद्वारे संपर्कात राहणार आहे, याची विशेष नोंद घ्या. पुढील नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.